नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत. आज आपल्यासोबत माळशिरस तालुक्यातलं एक स्वाभिमानी नेतृत्व किंवा स्वाभिमानी व्यक्तिमत्व, ज्यांनी शिवसेनेचे गेली 39 वर्ष काम केलं, असे आपले महादेव बंडकर साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, झालेल्या नगर परिषदा आणि महानगरपालिका निवडणूक यांच्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर नमस्कार बंडकर साहेब, की आता ज्या इथून मागं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याविषयी त्याविषयी आपलं मत काय? आता गेल्या महिन्यामध्ये नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आजच 29 महानगरपालिकेचा निकाल झालेला आहे. जर आपण त्या नगर परिषदांचा किंवा आता ह्या 29 महानगरपालिकांचा निकाल पाहिला तर नक्कीच आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे का आणि भविष्यात ती लोकशाही जिवंत राहील का, हा प्रश्न तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. याचं ठोस कारण गेली 25 वर्ष मुंबईची महानगरपालिका ही ठाकरे बंधूंच्या ताब्यात होती, ठाकरेंच्या ताब्यात होती. आणि आजचा त्या महानगरपालिकेचा निकाल पाहिला किंवा इलेक्शनच्या दरम्यान जनतेचं मत पाहिलं, मराठी माणसाचं मत पाहिलं, जे यूपी बिहारमधून गुजरातमधून मुंबईमध्ये उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी आलेले लोक सुद्धा सांगत होते की मुंबईमध्ये पाहिजे तर फक्त ठाकरे पाहिजे. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा आजचा निकाल पाहिला तर पूर्णपणे भारतीय जनता पार्टी याला मित्र पक्षाची सुद्धा गरज लागणार नाही, अशा पद्धतीचा निकाल या ठिकाणी संपूर्ण या 29 महानगरपालिकामध्ये लावण्यात आलेला आहे. म्हणून मी तर याचं कारण असं की ज्या ठिकाणी आज सत्तेमध्ये अजित पवारांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, हे पक्ष भाजप बरोबर सत्तेत आहेत, परंतु ज्या ठिकाणी भाजप बरोबर या एकनाथ शिंदेची किंवा अजित पवारांची युती आहे, अशा 3 ते 4 महानगरपालिका फक्त आहेत आणि त्या ठिकाणीच यांना थोडंफार स्थान आहे. परंतु ज्या ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेची भाजप बरोबर युती नाही, त्या ठिकाणी यांची दयनीय अवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचं कारण तिन्ही पक्ष सत्तेतला असताना सुद्धा त्यांची ही अवस्था केलेली आहे आणि विरोधी पक्षाची तर अतिशय बिकट अवस्था केलेली आहे. परवामध्ये काल मतदान झालं आणि परवा दिवशी निवडणूक आयोगाने पाडू या नावाचं मशीन या ईव्हीएम ला जोडलेलं आहे. या पाडू मशीनचा अर्थ असा आहे का विरोधकाला सगळ्याला पाडू आणि भाजप एकटाच सत्ता भोगू, असा अर्थ ह्याचा आहे का? याला माझ्या मनामध्ये अशा पद्धतीची ठाम शंका आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले, हो, तरी पण भाजपचा विजय जवळजवळ झाल्यासारखाच आहे. मग तुम्ही आता मला युपी बिहार आणि ह्यांचं ते झालंय मराठी माणसांचं, त्यामध्ये मराठी माणसाला युपी बिहारवाले माणसं भारी पडले असं तुम्हाला म्हणायचंय? अजिबात नाही. याला भारी पडलंय निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि आता नवीन जोडलेली पाडू मशीन. आता महानगरपालिकेचा निकाल स्पष्ट होत आहे आणि आजपासूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या माळशिरस तालुक्यात आता उमेदवारी बद्दल मुलाखती घेण्यात येत आहेत. तर याबाबत आपल्या पक्षाची, आपण माळशिरस तालुका विधानसभा प्रमुख म्हणून आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? सध्या आजपासून पंचायत समिती जिल्हा परिषदेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून कालची अकलूजची नगर परिषद असेल, खासदारकी असेल, आमदारकी असेल, या तालुक्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलेलो आहोत
आणि आता महाविकास आघाडी म्हणून जर काँग्रेस राष्ट्रवादी, थोडक्यात या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, यांनी जर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं, मानाचं पान दिलं, तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू. अन्यथा ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जेवढ्या का जागा आम्हाला शिवसेना ठाकरे गट म्हणून जास्तीत जास्त जागा उभ्या करून आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करू. तालुक्यामध्ये एक तिसरी आघाडी निर्माण होते. तर या जर आपल्या आघाडीमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक जागा जर नाही दिल्या तर तिसऱ्या आघाडीकडे आपला कल आहे का? जर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये मान सन्मान नाही मिळाला आणि तिसऱ्या आघाडीने आम्हाला जर सन्मानपूर्वक वागणूक दिली तर आम्ही तिसऱ्या आघाडी बरोबर सुद्धा जाऊ शकतो. मान सन्मान म्हणजे तुमचं काय अपेक्षा आहे, किंवा किती जागा तुम्हाला तालुक्यात पंचायत समितीसाठी किती आणि जिल्हा परिषदसाठी किती जागा हव्या? सध्या तालुक्यामध्ये शिवसेनेची प्रचंड ताकद होती, ही तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. परंतु आज आमच्या पक्षाची ताकद कमी झालेली आहे, ही मी नाकारत नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे, उदाहरणार्थ माळीनगर गटामध्ये आमची ताकद आहे. मग लवंगण घेतला तर त्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे, निवडून येण्यासारखी ताकद आहे. निमगाव गणामध्ये आमच्या त्या ठिकाणचे उमेदवार आता तयार आहेत, तिथंही आमची ताकद आहे. ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्ही यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणलेले आहेत, त्या त्या ठिकाणी आम्हाला आमची ताकद बघून आम्हाला त्या त्या ठिकाणी जर मान सन्मान दिला, आम्हाला योग्य जागा दिल्या, तर आम्ही नक्कीच, आम्हाला महाविकास आघाडीने डावललं तर आम्ही तिसऱ्या आघाडीमध्ये सुद्धा जाऊ. पण आम्ही भाजप सोडून कुणाबरोबरही जाऊ, कारण भाजप या महाराष्ट्राला, देशाला अतिशय घातक पक्ष आहे. यांना लोकशाहीला हानिकारक पक्ष आहे आणि या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजप सोडून इतर पक्षाबरोबर आमची जायची तयारी आहे, पण ते सत्तेतले तिन्ही पक्ष सोडून. माळशिरस तालुक्यात संग्रामनगर जिल्हा परिषद गट आणि संग्रामनगर गण ओबीसी साठी राखीव झालेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जिल्ह्याचं नेतृत्व करणारे वाघमारे कुटुंबीय त्या भागामध्ये आहे. तर त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी येऊ शकते का? जर त्या ठिकाणी आम्हाला जागा सोडली आणि त्या ठिकाणी वाघमारे परिवाराला उमेदवारी मिळली आणि त्या ठिकाणी जर शिवसेनेची मशाल चमकत असेल, निवडून येणार असेल, तर आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान असेल.